नमस्कार सर्वांना. जय शिवराय. आज आपण मार्केट वरती गेल्यानंतर, मार्केट अपट्रेंडला गेल्यानंतर कॉलचे प्रीमियम का वाढतात, पुटचे प्रीमियम का घटतात, मार्केट खाली पडत असताना पुटचे प्रीमियम का वाढतात आणि कॉलचे प्रीमियम का घटतात, त्याचबरोबर मार्केट जर साइडवे असेल तर कॉलचे आणि पुटचे दोघांचेही प्रीमियम का घटतात, त्याचा कोरिलेशन काय आहे, इंट्रान्सिक व्हॅल्यू प्लस टाइम व्हॅल्यू काय आहे, कालच्या सेशन मध्ये आपण बघितलेलं. मग ही इंट्रान्सिक व्हॅल्यू आणि टाइम व्हॅल्यूचं परफेक्ट कॅल्क्युलेशन करून ऑप्शन बाईंग आपल्यासाठी बेटर राहणार आहे की ऑप्शन सेलिंग आपल्यासाठी बेटर राहणार आहे आणि मार्केटची रियालिटी काय आहे ते आपल्याला या आजच्या कॅल्क्युलेशन वरून समजणार. ओके. प्रीमियम वाढतात कसे, प्रीमियम कमी कसे होतात, त्याच्यामध्ये इंट्रान्सिक व्हॅल्यू आणि टाइम व्हॅल्यूचा रोल काय असतो ते आपण बघूया. ओके, चला. समजून चला. बँक निफ्टी आपला अंडरलाईंग असेट आहे किंवा इंडायसेस आहे आणि त्याचा तुम्ही कॉल बाय केला असेल किंवा पुट बाय केला असेल तर तुमच्या सिनेरिओ काय होतो ते आपणाला थोडक्यात बघायचं. ओके. बँक निफ्टी अपसाइडला जाते असं समजा, तर तुमच्या कॉल्स मध्ये जी काही इंट्रेन्सिक व्हॅल्यू आहे ती वाढायला सुरुवात करते. बँक निफ्टी वरती निघालेली आहे, अशा सिच्युएशन मध्ये तुमचा कॉल मध्ये असणारी इंट्रेन्सिक व्हॅल्यू वाढत जाते, त्यामुळं कॉलचा जो काही प्रीमियम आहे तो वाढायला लागतो. मग याच्या उलट पुट मध्ये ज्यांनी बाय केलेला असेल, मार्केट वरती गेल्यानंतर त्यांचा लॉस होतोय, म्हणजे त्यांचा प्रीमियम कमी झाला पाहिजे. तो कमी का होतो, तर पुटची इंट्रेन्सिक व्हॅल्यू डिडक्शन व्हायला सुरुवात होते, कमी व्हायला सुरुवात होते. या उलट बँक निफ्टी जर खाली यायला लागली तर कॉलचा जो काय आयव्ही आहे, इंट्रेन्सिक व्हॅल्यू आहे, ती खाली यायला लागते, त्यामुळे कॉलचे प्रीमियम कमी होतात आणि त्याच सिनेरिओ मध्ये मार्केट खाली आला तर पुट बायरचा बेनिफिट असतो. पुट ज्यांनी बाय केलेला आहे त्याची इंट्रेन्सिक व्हॅल्यू वाढत असते, त्यामुळं पुटचा प्रीमियम त्या सिच्युएशन मध्ये वाढत राहतो. आता टाइम व्हॅल्यू काय आहे, तर आपण बघितलंय की जसा जसा टाइमपास होत जाईल, टाइम निघून जात जाईल, टाइम इज मनी आपण म्हणतो, त्या पद्धतीनं आपण पहिल्यांदाच बघितलंय की ऑप्शन प्रीमियम किंवा ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट, हे कॉन्ट्रॅक्ट आहे, याला निश्चित अमाऊंट आहे, निश्चित वेळ आहे, निश्चित तारीख आहे आणि बायर आणि सेलर दोघांमधल्या कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे ते एका विशिष्ट दिवशी एक्सपायर होणार आहे. मग अशा सिनेरिओ मध्ये जेवढं टाइम पिरियड जास्त असेल तेवढी पर्टिक्युलर त्या सेलरसाठी रिस्क जास्त असते, त्यामुळे त्याचा प्रीमियम सुद्धा त्याने जास्त घेतलेले असतात. जेवढं टाइम व्हॅल्यू कमी असेल, म्हणजे जेवढं एक्सपायरेशनचं टाइम कमी असेल तेवढं फास्ट टाइम डिके होत असतो, हे आपण बघितलेलं आहे. मग ही टाइम व्हॅल्यू काय असते, मार्केट वर जाऊ दे नाही तर खाली जाऊ दे, टाइम कुणासाठीही थांबत नाही. तुम्ही धीरूभाई अंबानी असा, अनिल अंबानी असा किंवा रस्त्याकडचा गरीब एखादा कोणी असा, टाइम कुणासाठी थांबत नाही, प्रत्येकाला 24 तासच आहे. त्यामुळं टाइम डिके हे होतच राहतात, टाइम व्हॅल्यू ही कमी कमी होतच जाते. त्यामुळं जे कॉल मधली टाइम व्हॅल्यू आहे ती पण डाऊन येणार आहे, पुट मधली टाइम व्हॅल्यू डाऊन येणार आहे, कारण ऑप्शन बाईंग हे कॉन्ट्रॅक्ट आहे, ते कधीतरी संपणार आहे. त्या प्रीमियमची व्हॅल्यू एक्सपायरीला जर तो ओटीएम राहत असेल, एटीएम राहत असेल तर शून्य त्याला व्हायचंच आहे. त्यामुळं कॉन्ट्रॅक्ट बॉर्न झाल्यापासून, म्हणजे ऑप्शन बॉर्न झाल्यापासून एक्सपायर होईपर्यंत त्याच दिवसापासून ते हळूहळू 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 टाइम डिके होत असतात, त्याची टाइम व्हॅल्यू कमी कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे कॉलची टाइम व्हॅल्यू मार्केट वर जाऊ दे, खाली जाऊ दे, नाहीतर साइडवे राहू दे, त्याच्यामधली टाइम व्हॅल्यू ही कमी कमी व्हायला सुरुवात झालेली असते, ज्यावेळेपासून जन्माला आलेला असतो ऑप्शन त्यावेळेस. म्हणजे आपण म्हणतो ना, जन्माला आलेल्याला मरेपर्यंत
त्याला वर जायचंच आहे. म्हणजे जन्म घेणाऱ्या प्रत्येकाला मरायचंच आहे एक दिवशी. म्हणजे त्यापासून त्याचं आयुष्य कमी 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 होत जातं आणि एक वेळ अशी येते की तो गपकन निघून जातो. ओके, ही स्लाइड सगळ्यांना समजली. इंट्रेन्सिक व्हॅल्यू कशी वाढते मार्केट वर गेल्यानंतर आणि टाइम व्हॅल्यू कशी कमी होते हे सगळ्यांना कळालं. आता सगळ्यात महत्वाचा आणि इंटरेस्टिंग पार्ट, मार्केट वरती वरती जात असताना आपण मगाशी आय व्ही आणि टाइम व्हॅल्यू मधलं कॉम्बिनेशन बघितलं. आता ह्या दोघांचं कॉम्बिनेशन केल्यानंतर काय होतंय, सिनेरिओ काय होतो ते आपल्याला बघायचं. आता मार्केट वरती निघालंय तर काय होतंय आपण बघितलं, कॉलचा आय व्ही काय होतो, वाढतोय. पण कॉलचा टाइम व्हॅल्यू काय होतोय, कमी होतो. मार्केट वर निघालंय, पुटचा आय व्ही कमी आणि टाइम व्हॅल्यू पुटचा पण कमीच होणार आहे. म्हणजे मार्केट वरती जात असताना फक्त कॉल आय व्ही वाढतोय, बाकी सगळं डिडक्शन होतंय. आता मार्केट डाऊन साइडला येत आहे, त्यामध्ये कॉलचा आय व्ही डाऊन साइडला आहे, कॉलचा टाइम व्हॅल्यू डाऊन साइडला आहे, पुटचा आय व्ही फक्त वाढतोय एकच, पुढचा टाइम व्हॅल्यू सुद्धा कमी होते. मार्केट वर जाऊ दे ना तर खाली जाऊ दे, टाइम व्हॅल्यू काय करते सांगा मला. मार्केट वर जाऊ दे ना तर खाली येऊ दे ना तर काही होऊ दे, काय होते सांगा मला. टाइम व्हॅल्यू काय होत्या, वाढत्या का कमी होत्या, टाइम व्हॅल्यू वाढत्या का कमी होत्या. वेळ सांभा, टाइम व्हॅल्यू वाढत्या का कमी होत्या. कमी होत्या. गुड. आता मार्केट वर पण गेलेलं नाही खाली पण गेलेलं नाही, मार्केट फक्त एका रेंज मध्ये साइड वे आहे. अशा वेळेस मार्केट वर पण नाही गेलेलं खाली पण गेलेलं नाही, कॉलचा जो आय वे आहे त्याच्यामध्ये नो चेंज, पण टाइम जाते ना, टाइमपास होते त्यामुळे टाइम व्हॅल्यू कमी होत्या. पुढची टाइम व्हॅल्यू सुद्धा कमी होत्या. म्हणजे तुमच्या ऑप्शन प्रीमियम मध्ये वाढ नाही झाली, घट नाही झाली तरी सुद्धा तुमच्या प्रीमियमला कमी करण्यासाठी टाइम व्हॅल्यू कायम अग्रेसिव्ह असते. आणि ज्यावेळेस एक्सपायरी जवळ येते त्यावेळेस ती घोड्यावरच बसलेली असते. टाइम व्हॅल्यू कळतंय, बुलेट ट्रेन मध्ये बसलेले असते एक्सपायरी दिवशी टाइम व्हॅल्यू. म्हणून मी कायम का सांगतो, एक्सपायरी दिवशी कधीही ऑप्शन करंट एक्सपायरीचा बाय करायचा नाही. तुम्हाला नेक्स्ट एक्सपायरीचा ऑप्शन बाय करायचा असेल तर करू शकता, पण करंट एक्सपायरीचा ऑप्शन तुम्ही बाय करायचा नसतो. इथपर्यंत का आलं. मार्केट वरती जाताना कॉल ऑप्शनच का वाढतो, मार्केट खाली येताना पुट ऑप्शनच का वाढतो, मार्केट साइडवे असलं तरी सुद्धा प्रीमियम का कमी येतात, या सगळ्या गोष्टी इथं पण क्लिअर झाल्या. इथं पण सगळ्या गोष्टी क्लिअर. ओके. आता ही स्लाइड फक्त नीट बघा. आजपर्यंत तुम्ही काय करत होता रे, आजपर्यंत तुम्ही काय करत होता, फक्त सी बाय पी बाय एवढंच करत होता ना. क्वचित एखादा सी सेल आणि पी सेल करत होता, पण 99% तुम्ही काय करत होता, सी बाय, मार्केट वर गेले की सी बाय, मार्केट खाली गेले की पी बाय, एवढंच करत होता ना आतापर्यंत. आता ऑप्शन बाईंग पेक्षा ऑप्शन सेलिंग किती बेटर आहे या गोष्टी आपण थोडक्यात बघणार आहे.
आणि या दोघांचं कॉम्बिनेशन करून हेज कशी बनवली जाते आणि त्या हेजिंगचा वापर करून आपण लिमिटेड प्रॉफिट घेतो, लिमिटेड रिस्क घेतो आणि एक सस्टेनेबल प्रॉफिट जर्नी आपली सुरू करतो. एका प्रोफेशनल ट्रेडरला जे रिक्वायर्ड आहे, मार्केट वर जाऊ दे, खाली जाऊ दे, नाहीतर एका ठिकाणी फिरत राहू दे, या तिन्ही सिनेरिओ मध्ये आपल्याला प्रॉफिट झाला पाहिजे आणि माझी रिस्क मॅनेज झाली पाहिजे. मला ट्रेड घ्यायच्या अगोदर कळालं पाहिजे की माझी रिस्क किती आहे आणि मला होणारा प्रॉफिट किती आहे. मग आता या ठिकाणी एक लक्ष द्या, मार्केट वर जाताना फक्त एकच वाढते, कॉलचा आयव्ही, म्हणजे कॉल बाय, सी बाय. मार्केट खाली येत असताना फक्त पुट वाढते, पी बाय केलेलं. बाकी ठिकाणी तुम्हाला सगळं लाल लाल दिसते बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, म्हणजे 10 पैकी 8 चान्सेस आहेत ते तुमचे प्रीमियम कमी होण्याचे आणि फक्त 2च चान्स आहेत ते प्रीमियम वाढण्याचे. मग आजपर्यंत कळालं की ऑप्शन बायर लॉस मध्ये का जातात? कारण मार्केटमध्ये फक्त 2च अपॉर्च्युनिटी मिळतात, 10 पैकी 2च अपॉर्च्युनिटी त्यांना मिळतात. काय म्हटलं मी? 2च अपॉर्च्युनिटी मिळतात. 10 पैकी 8 अपॉर्च्युनिटी तुम्हाला तो प्रीमियम खालीच घेऊन जाणार आहे. तुम्ही बुडत्या जहाजामध्ये बसून समुद्राची सफर करायच्या नादाला लागला. तुम्हाला माहित आहे हे जहाज, म्हणजे असे कंपनीच्या जहाजेमध्ये बसताय की त्या जहाजेमध्ये 10 जहाज समुद्रामध्ये गेल्या तर 8 जहाज बुडणारच आहेत. नशीब तुमचं तुम्ही दुसऱ्या काठावर पोहोचला तर. असं ट्रेडिंग तुम्ही सध्या करताय. आता याचं जर परफेक्ट कॅल्क्युलेशन करायचं झालं तर इथं 6 सिनेरिओ आहेत, लक्षात घ्या. इथं 6 सिनेरिओ आहेत. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. कॉल बाय, पुट बाय. मार्केट वरती गेल्यानंतर मार्केट खाली येत असेल तर कॉल बाय, पुट बाय. मार्केट साइडवे असेल, कॉल बाय आणि पुट बाय. काय सिनेरिओ होतोय ते बघूया. ओके. आयव्ही डॉमिनेट्स फास्ट मुवमेंट इन मार्केट, टाइम व्हॅल्यू डॉमिनेट स्लो मुवमेंट इन मार्केट. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आयव्ही कधी तुमचा स्ट्रॉंग बनेल, ऑप्शन बाहेर कधी प्रॉफिटेबल असेल, मार्केटमध्ये क्षणात मुवमेंट झालेली आहे, तर टाइम व्हॅल्यू तुम्हाला जास्त इम्पॅक्ट करणार नाही. पण मार्केट जर या लेवलनं चालत असेल तर मात्र तुमच्यावर टाइम व्हॅल्यू फास्ट अटॅक करणार आहे तुमच्या प्रीमियम वरती. आता एक गोष्ट लक्षात घ्या, या 6 अपॉर्च्युनिटीज आहेत. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. या 6 अपॉर्च्युनिटी मध्ये 2 अपॉर्च्युनिटी आहेत की तुम्ही विन होऊ शकता. कधी? मार्केट फास्ट असेल तर आणि 4 सिनेरिओ मध्ये तुम्ही लॉस मध्ये जाणार आहात. याचं जर कॅल्क्युलेशन आपण केलं 2/6 तर जवळजवळ 0.33% येतं. म्हणजे ऑप्शन बायर विन होण्याचे चान्सेस हे फक्त आणि फक्त 33% आहेत. हे बाकी जे आहेत, हे टाइम व्हॅल्यू, हे टाइम व्हॅल्यू, हे टाइम व्हॅल्यू, हे टाइम व्हॅल्यू, हे टाइम व्हॅल्यू आणि हे टाइम व्हॅल्यू, हे ऑप्शन सेलरच्या दृष्टिकोनातून बेनिफिशियल असतात. 6 पैकी 4 चान्सेस आहेत. मार्केट फास्ट जरी असलं ना
तरी 66% चान्सेस आहेत ऑप्शन सेलर विन होण्याचे. ऑप्शन सेलर विन होण्याचे चान्सेस 100 पैकी 66% आहेत. म्हणून ऑप्शन सेलर हे प्रॉफिटेबल असतात. आणि जर मार्केट स्लो असेल, लक्षात घ्या, मार्केट साइडवे असेल, स्लो मुवमेंट देत असेल, तर काय सिच्युएशन होते लक्षात घ्या. मार्केट जर स्लो असेल तर काय, कॉल आय व्ही नो चेंज, पुट आय व्ही नो चेंज, बट पुट टाइम व्हॅल्यू आणि कॉल टाइम व्हॅल्यू ऑलवेज डिडक्टेड. कारण तिथे दिले मी स्लो मुवमेंट इन मार्केट टाइम व्हॅल्यू डॉमिनेट होते. मग अशा वेळेस प्रीमियम झपाट्याने करतात. मग काय होते लक्षात घ्या, मार्केट फास्ट असेल तर ऑप्शन बायर जे आहेत ते 33% विन प्रोबॅबिलिटी ठेवतात. मार्केट फास्ट. सेलर हे 66% विनिंग प्रोबॅबिलिटी ठेवतात. मार्केट स्लो असेल, ऑप्शन बायर 100% लॉस मध्ये जातात. आणि सेलर मार्केट जर स्लो असेल तर 100% प्रॉफिट मध्ये येण्याचे चान्सेस असतात. किती जणांना ही स्लाइड कळाली? किती जणांना ही स्लाइड कळाली? की बरेच जण म्हणतात की ऑप्शन बायर हे 33% असतात म्हणजे विन प्रोबॅबिलिटी, आणि सेलर हे 66% असतात. हे फक्त तुम्हाला आजपर्यंत कागदावर लोकांनी सांगितलं. मी तुम्हाला का, कसं, हे चार्ट वरती एक्सप्लेन केलं, डिटेल मध्ये जाऊन एक्सप्लेन केलं. मग ज्यांनी अजून ऍडव्हान्स ऑप्शन अल्गो हेजिंगचा जो पूर्ण 30 दिवसाचा कोर्स केला असेल त्याच्यामध्ये मी किती डीप मध्ये गेलो असेल याचा विचार तुम्हाला करणं भाग आहे. अजून आपल्या स्ट्रॅटेजी याच्यामध्ये यायच्या आहेत, ऑप्शन बाईंगचे आणि ऑप्शन सेलिंगची. त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की काय काय डीप मध्ये आपण जातो. ही स्लाइड सगळ्यांना क्लिअर? ओके. बाकीचे फक्त काय करा माहिती, झोपा काढा. 2 जणांचे फक्त रिप्लाय येतात. इथे दिले ऑप्शन वाढण्याचे चान्सेस 6 पैकी 2 आहेत, ऑप्शन कमी होण्याचे चान्सेस 6 पैकी 4 आहेत, आणि मार्केट जर स्लो असेल तर 100% चान्सेस आहेत टाइम व्हॅल्यू डिक्रीज होईल आणि ऑप्शन सेलरला बेनिफिशियल होईल. इथं दिलंय मी सगळं कॅल्क्युलेशन. इथं सगळं कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. ऑप्शन बायर अनलिमिटेड प्रॉफिट आहे, ऑप्शन सेलर लिमिटेड प्रॉफिट आहे. आपण बघितले की ऑप्शन बायर यानं इन्शुरन्स बाय केलेला असतो, त्यानं जेवढा प्रीमियम दिलाय 100 रुपये तेवढाच त्याचा मॅक्सिमम लॉस होऊ शकतो. पण ते जर वाढलं त्याच्या डायरेक्शन मध्ये तर 100च्या प्रीमियमच्या बदल्यात तो 10,000 रुपये सुद्धा कमवू शकतो किंवा 10 लाख रुपये सुद्धा कमवू शकतो. लिमिटेड लॉस 100 रुपयेचाच फक्त झाला तर लॉस होणार आहे, पण प्रॉफिट मात्र अनलिमिटेड होणार आहे ऑप्शन बायरचं. सेलरचं मात्र जेवढा प्रीमियमला त्यानं सेल केलाय, म्हणजे 100 रुपये प्रीमियम जर त्यानं सेल केला असेल तर त्याचा मॅक्सिमम प्रॉफिट हा 100 रुपयेच असेल, पण लॉस मात्र अनलिमिटेड लॉस असतो. अनलिमिटेड लॉस असतो. त्यानंतर ऑप्शन बायरला अगदी 1 रुपयेचा किंवा 50 पैशाचा सुद्धा प्रीमियम तो बाय करू शकतो, म्हणजे मॅक्स टू मॅक्स 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपयेचे प्रीमियम सुद्धा तो बाय करू शकतो. म्हणजे स्मॉल कॅपिटल लागतं ऑप्शन बाईंग साठी आणि अनलिमिटेड प्रॉफिट गेन करू शकतो. ऑप्शन सेलरला मात्र कमीत कमी 80,000 ते 1 लाख रुपये एक लॉट सेल करायला मार्जिन लागतं. का? कारण त्याचा लिमिटेड प्रॉफिट आहे आणि अनलिमिटेड लॉस असल्यामुळं. ऑप्शन बायरचा टाइम व्हॅल्यू हा शत्रू आहे. ऑप्शन बायरचा टाइम व्हॅल्यू हा शत्रू आहे, कारण जेवढा टाइम पास होत जाईल तेवढे प्रीमियम कमी कमी होत जातील, आणि जेवढे प्रीमियम कमी होत जातील तो सेलरचा बेनिफिट असतो. ऑप्शन सेलरचा टाइम व्हॅल्यू हा मित्र आहे, आपला शत्रू आहे बायरचा, पण
सेलरचा मित्र आहे. लिमिटेड लॉस ऑप्शन बाहेरचा असतो, मी सांगितलं 100 रुपयेचा जो काही प्रीमियम त्याने बाय केला तेवढाच असा लॉस होतो. प्रॉफिट मात्र अनलिमिटेड असतो. ऑप्शन सेलरचा अनलिमिटेड लॉस असतो. फॉर बाईंग यू ओनली पे द ऑप्शन प्राइस, म्हणजे 100 रुपयेचा प्रीमियम असेल तर तेवढ्या पद्धतीने तुम्ही करू शकता. पण सेलिंग साठी यू हॅव टू पे मोर दॅन 25% to 30% द मॅक्सिमम लॉस यू आर गोइंग टू मेक. ऑप्शन बाईंगला तुम्ही जेवढा प्रीमियम दिलाय तेवढा तुम्ही लॉस सहन करू शकता, पण सेलिंग करत असाल तर मॅक्सिमम 25 ते 30% पर्यंतचा लॉस तुम्ही होल्ड करून ठेवू शकता. त्याच्या पुढे जात असेल तर त्यातनं तुम्हाला एक्झिट करणं गरजेचं असतं. आता सगळ्यात महत्वाचा भाग आहे. उद्यापासून आपण ऑप्शन चेन अनालिसिस डीपली पाहणार आहोत. त्याचे 2 पार्ट आहेत, ते बघणार आहोत. म्हणजे 5 सेशन आपले तिथं संपतात. 6वं आपलं स्ट्रॅटेजीचं असेल, कोणकोणत्या स्ट्रॅटेजी आपण करणार आहोत. आणि 7वं तुमचा अल्गो सेटअप असेल. त्या अगोदर तुमची प्रत्येकाची ऍलिस ब्लूची डीमॅट अकाउंट ओपन असणं गरजेचं आहे. मी वन टाइम सगळ्या गोष्टी घेणार, ज्यांचं नसेल त्यानं ज्याचं त्यानं बघायचं. परत मी प्रत्येकासाठी परत सेपरेट नाही घेऊ शकत, म्हणून तुम्हाला लिंक अगोदरच दिलेले आहेत काल, की त्या लिंक वरून ओपन करून घ्या, म्हणजे वन टाइम सगळ्यांचं ऍक्टिव्हेशन मला करून देता येईल. आता ही काही स्लाइड आहे, एकदा नीट बघा. जर तुम्ही तुमचं कॅपिटल 1 लाख रुपयाचं असं समजा, तुमचं कॅपिटल 1 लाख रुपयाचं आहे, तुम्ही त्यामध्ये 5,000 रुपये मायनस मध्ये गेला, म्हणजे 5% मायनस मध्ये गेला, तर तुमच्याकडे शिल्लक राहतात 95,000. या 95,000 मधून तुम्हाला 1 लाख परत करायचे असतील, म्हणजे परत 1 लाखावर यायचं असेल, तर तुम्हाला 5.3% रिटर्न घ्यावे लागतात. जर तुम्ही 10,000 लॉस करत असाल तर 90,000वरून 1 लाख रुपयावर जाण्यासाठी तुम्हाला 11.1% रिटर्न घ्यावे लागतात 90,000वरती, तर तुम्ही 1 लाखावर पोहोचू शकता. जर तुम्ही 20% लॉस केला, म्हणजे 20,000चा लॉस केला, तर 80,000वरून 1 लाखावर जाण्यासाठी लॉस केला 20%, पण तुम्हाला त्या 80,000वर 25% रिटर्न घ्यावे लागतील. त्यावेळेस तर तुम्ही 1 लाखाच्या तुमच्या मूळ कॅपिटल वरती घ्याल. आणि जर तुम्ही, मी काय सांगतोय लक्षात घ्या, जर तुम्ही 75,000 रुपयेचा लॉस केला आणि 25,000 रुपये तुमच्याकडे शिल्लक राहिले, तर या 25,000वरून 1 लाखावर जाण्यासाठी तुम्हाला 300% रिटर्न घ्यावे लागतील या 25,000वर. त्यावेळेस तुम्ही 1 लाखावर पोचाल. म्हणजे गमवणं खूप सोपं आहे, पण या गमवलेल्याला रिकव्हर करत असताना तुम्हाला 300% रिटर्न घ्यायचा आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही 90% कॅपिटल लूज करता, 90,000 कॅपिटल लूज केले, 10,000 तुम्हाला राहिलेत, तर या 10,000वरून 1 लाखावर जाण्यासाठी तुम्हाला त्या 10,000वरती 900% रिटर्न घ्यावे लागतात. कळतंय का मी काय म्हणतोय? म्हणून रुपया महत्वाचा असतो. मी का सांगतो की तुमच्या कॅपिटल मधला 1 रुपया कमी झाला तर तो 1 रुपया परत आणण्यासाठी 1 रुपया 10 पैशाचं मला रिटर्न घ्यावे लागतात. आणि तुम्ही 500 1000 असे सोडून द्या, काय फरक पडतो? लुझिंग करताना तुम्ही 5%, 10%, 20% तुम्हाला काय फरक पडत नाही, पण त्या शिल्लक राहिलेल्या रकमेतनं परत त्या रकमेवर यायचं असेल तर किती पटीत रिटर्न घ्यावे लागतात याचा साधा सिंपल विचार करावा लागतो. कळते का? मनी मॅनेजमेंट, ट्रेड मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट काय आहे ते, किती डीप मध्ये जावं लागतं. मग मी अल्गो मध्ये किंवा सॉरी अल्गो मध्ये म्हणा किंवा ऍडव्हान्स ऑप्शन हे जे 30 दिवसाचा कोर्स आहे, त्यामध्ये मी किती डीप मध्ये गेलो असेल. प्रत्येक
दिवशी, कुठल्या दिवशी कुठली एंट्री, कुठल्या वेळेस कुठली एंट्री, या सगळ्या गोष्टी डिफाईन आहेत. प्रत्येकाला ते गरजेचंच आहे. ज्यांनी ज्यांनी ऍडव्हान्स ऑप्शन घेतलेला आहे, ऍडव्हान्स ऑप्शन कोर्स केलेला आहे आपला 30 दिवसाचा, त्याच्यामध्ये कोण आहे का इथं आता? ज्यांनी ऍडव्हान्स ऑप्शनचा कोर्स केलेला आहे त्यापैकी कोण आहे का आता? 'मी काय विचारतोय, ऍडव्हान्स ऑप्शन ज्यांनी कोर्स केलेला आहे त्यापैकी कोण आहे का इथं? 30 दिवसाचा जो आपला कोर्स झाला आता, अल्गो हेजिंगचा, तो कोर्स केलेले कोण आहे का यात? माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? 30 दिवसाचा कोर्स केलेला कोण आहे का? ज्यांचा अल्गो सेटअप करून दिलाय, हेजिंग प्रॉपर नॉलेज झालेलं आहे, असे कोण आहेत का इथं? ठीक आहे, नसेल मी सोडून दे. आता म्हणून आपल्याला आपलं कॅपिटल सेफ ठेवायचं आहे, प्रोटेक्ट ठेवायचं आहे. आता मॅक्सिमम ड्रॉडाऊन हा एक नवीन कन्सेप्ट आहे, काय असतो तो एकदा बघूया. इन अ केस वेअर अ स्ट्रॅटेजी गोज अंडर द वर्स्ट कंडिशन, हाऊ मच पर्सेंटेज ऑफ माय अकाउंट व्हॅल्यू आय विल लूज. म्हणजे माझ्या सिनेरिओ मध्ये मी जी काय स्ट्रॅटेजी रन केलेली आहे त्याच्यामधली भंगार कंडिशन कधीतरी येणार आहे. प्रत्येक वेळेस विन विन प्रोबॅबिलिटी आपण असणार नाहीये. प्रत्येक वेळी विन विन प्रोबॅबिलिटी असणार नाही. कधीतरी प्रॉफिट मध्ये असाल, कधीतरी वर्स्ट कंडिशन येईल, एसएल वरती एसएल हिट होत जातील, एसएल वरती एसएल हिट होत जातील. पण अशा वेळेस आपल्याला MDD, मॅक्सिमम ड्रॉ डाऊन, आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. इन एनी कंडिशन डोंट लूज मोर दॅन 50% ऑफ युअर अकाउंट. कधीही तुम्हाला तुमच्या कॅपिटलच्या 15% पेक्षा जास्त रिस्क घ्यायची नाही. तुमच्या MDD 15% पेक्षा जास्त लागणार नाही, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. फॉर एक्झाम्पल, इफ युअर अकाउंट इज 1 lakh, देन डोंट लेट अकाउंट बिलो 85,000. 85,000 पेक्षा खाली अकाउंट तुमचं गेलं नाही पाहिजे. बिकॉज इफ यू कॅन अर्न 15% ऑन 85K, अकाउंट यू विल बी 98K. म्हणजे 85,000वरून जर तुम्ही 15%ने जरी रिटर्न कमवले तर ते 98,000 होतात, तरी पण तुम्ही 2,000 मायनस मध्ये जाता. रिटर्न परत ते अकाउंट रिकव्हर करणं पॉसिबल होत नाही. म्हणून आपण काय करतो, अकाउंट आपल्याला जास्त रक्कमच ठेवत नाही. 10,000 रुपये डीमॅटला टाकायचे, ते शून्य झाले की परत 10,000चा स्वॅप मारायचा, ते शून्य करायचे, परत 10,000 मारायचे, ते शून्य करायचे, ही सवय लागून जाते आपल्याला. त्यामुळे आपल्याला एमडीडी काय माहितच नाही. किती जणांनी एमडीडी हा शब्द पहिल्यांदा ऐकलाय? मॅक्सिमम ड्रॉडाऊन हा शब्द पहिल्यांदा किती जणांनी ऐकला? सगळ्यांनीच ऐकलं. एक गोष्ट लक्षात घ्या, एमडीडी म्हणजे काय? समजा हे 1 लाखाचं माझं अकाउंट आहे. वर गेलं, खाली आलं, समजा मी 1,50,000 पर्यंत गेलो, परत 1,40,000 पर्यंत आलो, परत 1,70,000 पर्यंत गेलो, परत 1,40,000 पर्यंत आलो, परत 2 लाखापर्यंत गेलो, परत 1,60,000 पर्यंत आलो. अशी काहीतरी आपली मुवमेंट चालू असते. मग ज्यावेळेस आपण स्ट्रॅटेजी बनवत असतो किंवा ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट करत असतो, त्यावेळेस आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या. 1,40 वरनं 1,70 वर गेलंय, 1,70 वरनं 1,40 वर आले म्हणजे 30,000चा इथं मायनस आहे. त्यानंतर 2 लाखावरून परत ते 1,60,000वरती आले, परत इथं 40,000वरती आहे. म्हणजे इथं माझं अकाउंट एका वर्षामध्ये 2 लाखावरून 1,60,000वरती आलंय. म्हणजे 20% मी मायनस केलं. कळतंय?
म्हणजे आपला एमडीडी किती पाहिजे, मला 15% पेक्षा जास्त असू नाही. ते अकाउंट त्या पद्धतीने आपल्याला मॅनेज करायचं. आपण काय करतो लक्षात घ्या, माझा लॉस होतोय म्हटल्यानंतर आपण काय करतो, आपली रिस्क कमी करायची सोडून, आपला ट्रेड कमी रिस्क मध्ये आणायचा सोडून, आपण लॉस रिकव्हर करण्यासाठी लॉट साईज वाढवतो आणि ट्रेडिंग करतो की माझा लॉस लवकर कव्हर व्हावा. असं किती जणांनी केलं मला एकदा सांगा. तुमचे लगातार एसएल हिट होत आहेत, अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही थांबायचं सोडून, तुमची रिस्क कमी करायची सोडून तुम्ही लॉट साईज वाढवले, असं किती जणांनी केलं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही 10,000 रुपयेचा लॉस बुक केलाय आणि तो 10,000चा रिकव्हर करण्यासाठी तुम्ही समजा 5 लॉट घेतले असतील, 10,000चा लॉस रिकव्हर करण्यासाठी. ओके. आणि तुमचा 10,000चा लॉस झाल्यानंतर तुम्हाला त्याच दिवशी रिकव्हर करायचा आहे. हे 5चे लॉट, 20 लॉट घेऊन किती जणांनी हा 10,000चा लॉस रिकव्हर करायचा प्रयत्न केला. सगळ्यांनीच. अशा वेळेस आपल्याला आपले जे काही गोष्टी आहेत, इथं 5चा लॉट न घेता इथं 2 लॉट घेऊन हा लॉस रिकव्हर करायचा प्रयत्न कोणीही करत नाही. कारण प्रत्येकाला गडबड असते, मला माझा लॉस लवकरात लवकर रिकव्हर करायचा असतो. ज्यावेळेस मार्केट कंटिन्यू तुमचा एसएल हिट करत असतं, मार्केट तुमच्या फेवर मध्ये नसतं, त्यावेळेस तुमची ही जी रिस्क आहे ती तुम्हाला मिनिमाइज करायची आहे, कमी करायची आहे. जिथं तुम्ही 5%ची रिस्क घेताय तिथं 2%ची घ्यायची आहे, 2%ची घेत असाल तिथं 1%ची घ्यायचं आहे, 1%ची घेत असाल तिथं 0.5%ची घ्यायचं आहे. मार्केटमध्ये स्टेबल राहायचं आहे. अशा सिच्युएशन मध्ये तुमचं ट्रेडिंग थांबवायचं आहे. आपल्याला मार्केटमध्ये जिवंत राहायचं आहे, कारण कॅपिटल हा आपला राजा आहे आणि राजाला आपल्याला मरून द्यायचं नाही. तुमच्याकडे भरपूर नॉलेज आहे पण कॅपिटलच नाही, काय कापायचं आहे तुमच्या नॉलेजला. त्यामुळे तुम्ही लॉस मध्ये गेला तर तो लॉस रिकव्हर करण्याच्या नादाला कधीच लागायचं नाही. का लॉस झाला ते कारण शोधायचे आहेत आणि ती रिस्क मिनिमम ठेवून आपल्याला त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट कशा पद्धतीने करता येईल याचा विचार करायचा असतो. याही गोष्टी तुम्हाला नीट लक्षात ठेवायच्या आहेत की ज्यावेळेस तुमचे लगातार एसएल हिट होत असतील, अशा वेळेस तुमची रिस्क कमी करून तुम्हाला शांतपणे ट्रेड करायचे आहेत. नसेल तर 2-4 दिवस नका ट्रेड करू, तो आठवडा नका ट्रेड करू, काय फरक पडत नाही. फक्त मार्केट ऑब्झर्व करा, पेपर ट्रेड करा, रिअल ट्रेड करा. पण जर तुमचे हे 10,000 झालेला लॉस रिकव्हर करायचा प्रयत्न करत असाल तर 10,000 ती घालवणारच आहे, आणखीन 1,00,000 रुपये घालवा. ज्यावेळेस मोठा लॉस होतोय, ट्रेडिंग सेटअप बंद करा, 2-4 दिवस ट्रेडिंग करू नका, रिलॅक्स राहा. नसेल तर जिथं 5%ची रिस्क घेत होता तिथं 0.5%ची घ्या किंवा 1% घ्या आणि त्याच्यावरती ट्रेडिंग करा. पण एकदम सगळा लॉस एकाच दिवसात कव्हर करणार, एकाच आठवड्यात कव्हर करणार, एकाच महिन्यात कव्हर करणार, एकाच वर्षात कव्हर करणार, असलं खोळे धंदे बंद करायचे. आता हे ट्रेड मॅनेजमेंट कसं केलं जातं ते एकदा बघूया, किंवा मनी मॅनेजमेंट कसं केलं जातं ते बघूया. आता हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे, पोझिशन सायझिंग टू मेंटेन रिस्क पर ट्रेड. इफ यू हॅव अकाउंट 100K म्हणजे 1,00,000चं जर तुमचं अकाउंट असेल and daily risk तुम्ही 1%च घेत असाल, so you can lose 1,000 per day. Your stock is at 100 and our stop loss is 90, so stop loss point will be 10 point. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमचं कॅपिटल 1,00,000 आहे आणि तुम्ही डेली फक्त 1%ची रिस्क घ्यायची आहे, इथनं पुढे काय लक्षात ठेवायचं की तुमचं जेवढं कॅपिटल असेल त्याची 1%, 10,00,000चं कॅपिटल असेल तर फक्त दिवसाची 10,000ची रिस्क, त्याच्या पुढे जायचं नाही, 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 नाही.
1%च. आता समजा तुम्ही डेली 1%ची रिस्क घेताय, ओके, आणि तुमचा 1,000 रुपयाचा लॉस झाला. पहिल्या दिवशी झाला, दुसऱ्या दिवशी झाला, तिसऱ्या दिवशी झाला. मग तुम्ही म्हणणार माझं 100 दिवस जाऊ दे की काय फरक पडतो. 3 दिवस जर तुमचा एसएल हिट होत असेल तर चौथ्या दिवशी तुमचं ट्रेडिंग थांबवायचंय पुढे. नसेल तर 1%ची रिस्क 0.020% वर आणायची, 20%, म्हणजे 0.020, म्हणजे फक्त 200 रुपयाची रिस्क डेली घ्यायची तिथनं पुढं, आणि त्याच्यावरती ट्रेडिंग करायचं. म्हणजे मी काय सांगतोय कळतंय का? अय हॅलो, दिवसाचं तुमचं 1,000ची रिस्क आहे, त्याच्यावरती तुम्ही ट्रेडिंग करताय. पहिल्या दिवशी एसएल हिट झाला, दुसऱ्या दिवशी एसएल हिट झाला, तिसऱ्या दिवशी एसएल हिट झाला, चौथ्या दिवशी ट्रेडिंग थांबवा, पाचव्या दिवशी थांबवा, तो आठवडा ट्रेडिंग करू नका बस. नाहीतर हाय 1,000 मी नियमानुसार चालणार, अजिबात नाही. समजून चाला. पहिल्या दिवशी तुमचा एसएल हिट झाला, दुसऱ्या दिवशी एसएल हिट झाला, तिसऱ्या दिवशी तुम्हाला 1%ची रिस्क घेऊन नाही जायचं, तर तुम्हाला फक्त आणि फक्त 0.50, 500 रुपयाची रिस्क घेऊन चालायचं. तरी पण तिसऱ्या दिवशी एसएल हिट होत असेल, चौथ्या दिवशी ट्रेडिंग थांबवायचं. नसेल तर 0.25, म्हणजे फक्त 250 रुपयाची रिस्क घेऊन चालायचं, ट्रेड करायचं. ते पण जमत नसेल, ट्रेडिंग बंद करा, फक्त 100 रुपयाची रिस्क घेऊन ट्रेड करायचं. मी काय सांगितलंय तुम्हाला? लॉट साईज वाढवायची नाही, लॉट साईज कमी करायची आणि ट्रेडिंग करायचं. मग तुम्ही म्हणा मग माझा लॉस झालेला कसा कव्हर होणार? तुम्ही आजपर्यंत ज्या ज्या दिवशी मार्केट सोबत भांडलाय त्या दिवशी सगळ्यात मोठा लॉस करून आलाय, बरोबर का चूक? तुम्ही आजपर्यंत जेवढं अग्रेसिव्हली लॉस रिकव्हर करायचा प्रयत्न केलाय त्याच्यात 10 पट पैसे घालवलेत. किती जणांना मान्य आहे? जग सांगतं लॉट साईज वाढवून तुमचा लॉस रिकव्हर करा, मी उलट सांगतोय जर तुमचा लॉस होत असेल तर तुमची रिस्क अजून कमी करा. 1,000 रुपयाची रिस्क घेताय, 500ची घ्या. 500चे पण एसएल हिट होतोय, 250 वर या. 250चा पण एसएल हिट होतोय, 100 वर या. 100 वर येतोय, 0.50 वर या. पण ट्रेडिंग मध्ये कंटिन्यू राहा. मी जे अल्गो आणि जे ऍडव्हान्स ऑप्शन हेजिंग आहे त्याच्यामध्ये मी त्यांचं डेली प्लॅनिंग करून घेतलंय, वीकली घेतलंय, मंथली घेतलंय, की डेली रिस्क किती असणार आहे तुमची, वीकली रिस्क किती असणार आहे, मंथली किती असणार आहे, आणि त्याला तुम्ही कसं टॅकल करणार आहे, कसं मॅनेज करणार आहे, या सगळ्या गोष्टी शिकवल्या. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, मला माझी पोझिशन साईज क्वांटिटी, मी 1,000 रुपयाची दररोज रिस्क घेणार आहे, हे जर माझं सेटअप असेल तर मी काय करणार आहे? समजा मला स्टॉक 100 घ्यायचे आहेत, स्टॉप लॉस माझा 90चा आहे, म्हणजे 10 रुपयाचा माझा स्टॉप लॉस आहे. तर मी 1,000ची रिस्क घेणार आहे. मग असं करणार आहे का, मी 100 ट्रेड घेतोय, मी 100 स्टॉक बाय केलेत आणि 90चा एसएल लावलाय, झालं 100 क्वांटिटी मी घेतली. काय म्हटलं मी बघा, 100 क्वांटिटी घेतली, 10 रुपयाचा एसएल लावला, 100 × 10 1,000. ओके, असं करायचंय का? अजिबात नाही. तुम्हाला तुमची पोझिशन साईज या अकॉर्डिंग मेंटेन करायची. कशी? लक्षात घ्या, पोझिशन सायझिंग इज इक्वल टू रिस्क अलॉटेड, म्हणजे एका दिवसाची तुमची रिस्क किती आहे, 1,000, भागिले स्टॉप लॉस पॉइंट किती आहेत, 10, म्हणजे तुम्ही 100 क्वांटिटी बाय करू शकता. हे आपलं मनी मॅनेजमेंटचं रिस्क आहे. आता असं झालं, तुमची रिस्क अलॉटेड आहे 1,000, हे एका ट्रेडचं झालं. तुम्ही त्या दिवसामध्ये जर 4 ट्रेड घेणार असाल, 4 ट्रेड घेणार असाल, तर मग तुम्ही काय 1,000 रुपयाची रिस्क घेणार आहे का प्रत्येक ट्रेडला? हे प्रत्येक ट्रेडचं बोलत नाही मी, डेली 1,000च फक्त. मग 4 ट्रेड घेताय म्हणजे एका ट्रेडला तुमचे किती जाणार, 250, 250, 250 आणि 200.
50 असे तुमचे एका दिवसाचे 1K तुमचा मॅक्सिमम रिस्क आहे. ओके. मग आता जर मला पहिल्या ट्रेड मध्ये जर विषय करायचा असेल, एंट्री करायची असेल, तर माझी रिस्क अलॉटेड किती आहे? 250 रुपये भागिले एसएल कितीचा आहे माझा? 10 रुपयेचा. तर मला क्वांटिटी किती घ्यायला लागेल? 25 क्वांटिटी. आता मला सांगा, ही क्वांटिटी मी स्वतः डिफाईन केली का मला मार्केटनं सांगितली किंवा माझ्या मॅनेजमेंटनं सांगितली? ही 25 क्वांटिटी बाय करायची का 100 क्वांटिटी बाय करायची कोणी सांगितलं मला? कोणी सांगितलं? 25 क्वांटिटीज आपण बाय केली पाहिजे, कोणी सांगितलं? आपल्या मनी मॅनेजमेंट, आपल्या ट्रेड मॅनेजमेंट, आपल्या रिस्क मॅनेजमेंट. आजपर्यंत आपण काय केलं? कॅपिटल बघायचं 10,000 आहे, चल 4 लॉट येत आहेत, 4 लॉट बाय कर. आपण अशा पद्धतीनं आजपर्यंत कधी रिस्क मॅनेज केल्या का? तुमच्यापैकी किती जणांनी अशी या पद्धतीनं रिस्क मॅनेज केल्या? लॉट साईज किती लोकांनी ठरवले अशी? हॅलो, किती लोकांनी तुमच्या अशा रिस्क ठरवल्यात की माझी एवढी रिस्क आहे आणि मला एवढाच घ्यायचा आहे? आजपर्यंत आपण कसं केलंय माहित आहे ट्रेडिंग? दाखवतो. हे बघ, माझे 500 रुपयाचीच रिस्क आहे. मी काय करणार आहे माहित आहे? मी आता बँक निफ्टीचा एक कॉल बाय करतोय आणि त्याला 500 रुपयाचा एसएल लावतो. झाली माझी रिस्क मॅनेजमेंट. हा एसएल तुम्ही स्वतः घेतलाय, मार्केटनं तुम्हाला दिलेला नाहीये. हा मार्केटनं दिलेला एसएल आहे. मार्केटनं दिलेला एसएल कसा आहे? डाव थेरी आपल्याला माहित आहे. हायर हाय, हायर लो हे सगळं माहित आहे तुम्हाला. या गोष्टी आपण डिटेल मध्ये बघितलेत. ज्यावेळेस मार्केट हायर हाय बनवत वर जातं आणि ज्यावेळेस तो हायर लो वरती येतं, त्यावेळेस मार्केटनं आपल्याला क्लिअर इंडिकेशन दिलेले असतात. आता मी डाऊन साईडला चालतो. मग इथं जो आपला प्रॉपर एसएल लागलेला आहे, की मार्केटनं आपल्याला सांगितलंय 10 पॉईंटचा एसएल, 15 पॉईंटचा एसएल, 25 पॉईंटचा एसएल केला तर 100 पॉईंटचा एसएल. त्या अकॉर्डिंग आपण एसएल प्लेस केलाय, ना की आपल्या किमतीवर. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्टॉप लॉस ही प्राइस नाहीये. स्टॉप लॉस ही किंमत नाही, ती मार्केटची लेवल आहे. मार्केटची लेवल आहे. तुमच्या डोक्यामध्ये स्टॉप लॉस हा जर एखादी किंमत असेल, एखादी प्राइस असेल, तर ते डोक्यातनं काढून टाका. स्टॉप लॉस ही किंमत नाही, ही रुपयामध्ये मोजली जात नाही, तर ही मार्केटची एक लेवल असते. ती लेवल क्रॉस केल्यानंतर मार्केट आपली डायरेक्शन चेंज करत असतं. हे आपल्याला चार्टच्या अकॉर्डिंग, हे आपल्याला मार्केटच्या अकॉर्डिंग बनवायचं असतं स्टॉप लॉस, ना की तुमच्या डोक्यात तुम्हाला वाटलं इथं असेल म्हणून मी इथं घ्यायचा नाही. किती जणांना असं वाटतं की मीच बाय केल्यानंतर मार्केट खाली जातं आणि माझा एसएल खाऊनच मार्केट वरती जातं? तर हा एसएल तुम्ही मार्केटच्या अकॉर्डिंग लावलेला नसतो, तुमच्या डोक्यात तुमच्या कॅल्क्युलेशन नुसार लावलेला असतो. प्रॉपर एसएल हा मार्केट अकॉर्डिंग लावला जातो, ना की तुमच्या डोक्यानं, ना तुमच्या मनी मॅनेजमेंट नुसार. मार्केटनं जो तुम्हाला दाखवलाय तोच एसएल घ्यायचा असतो आणि त्या एसएलच्या अकॉर्डिंग तुम्हाला तुमची क्वांटिटी सिलेक्ट करायची असते, लॉट साईज सिलेक्ट करायची असते. अशाच गोष्टी ऍडव्हान्स ऑप्शन असेल, हेजिंग असेल, या सगळ्या गोष्टी शिकायच्या असेल तर मोठमोठे कोर्स करावे लागतात. या गोष्टी कॉमन ग्रुपमध्ये किंवा युट्यूब वरती स्प्रेड केल्या जात नाहीत. पण जे काही गोष्टी गरजेच्या आहेत त्या युट्यूब वरती स्प्रेड केल्या जातात किंवा माझ्याकडून तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. यामध्ये कोणाची काही शंका आहे का? असेल तर डेफिनेटली विचारू शकता. या कन्सेप्ट कळाल्या की आपली रिस्क कशी घ्यायची किंवा लॉट साईड कसे मॅनेज करायचं